हॅपी व्हॅलेंटाईन्स डे। तर हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीक आहात। तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे। आणि आज आहे दिवस 14 फरवरी। तर आज आहे व्हॅलेंटाईन्स डे आणि आम्ही सुद्धा जात आहोत बाहेर। तर आता आम्ही जस्ट निघालेलो आहोत आणि त्यानंतर मग आता आठवलं की आपल्याला घ्यायचा आहे केकसाठी आम्ही थांबलेलो आहोत एका बेकरी शॉपमध्ये। तिथे खूप सुंदर सुंदर केक होते आणि 250-300 या रेंजमध्ये होते आणि रसगुल्ले वगैरे भरपूर होते। माझी खूप इच्छा झाली घ्यायची, पण आता आपल्याला हॉटेलमध्ये जायचं होतं तर कशाला इथून घेऊन जायचं म्हणून आम्ही जस्ट केक घेतलेला आणि आणखी निघालो आपण आपल्या रस्त्याने। आपल्याला जायचं आहे आज म्हणजे भरपूरशी आहे तिकडे तसं पाहायला गेलं तर खूप सुंदर सुंदर जे आहेत खूप सुंदर सुंदर बनले आहेत। लॉन हॉटेल्स किंवा धाबा खूप सुंदर आहेत, जे नाईटला राहतात ते खूप सुंदर वाटतात। तर आम्ही असाच एका छानशा धाब्यामध्ये गेलो आहोत। तर त्याचं नाव आहे मचान आणि अतिशय सुंदर आहे। इथे लागूनच खूप सारे आहे आणि आज जवळपास सगळेच बुक्ड होते, तुम्ही असं म्हणू शकता। तर आम्ही मचान यासाठी स्पेशल निवडलं कारण की तिथे असं मचानसारखं वरती बांधलेलं। तर आम्ही इथे आधीही गेलेलो आहे खूपदा, पण फ्रेंड्सची इच्छा होती की तिथे जायचं म्हणून आम्ही आणखी तिथेच गेलेलो। तर त्याच्याबरोबर इथे एकीकडे ग्रीन पार्क आहे, एकीकडे मचान आहे, एकीकडे लोहारा गार्डन आहे। म्हणजे असे भरपूरसे गार्डन आहे जे जवळ हॉटेल्स आहेत ते लागून आहेत आणि ओपन हॉटेल्स आहेत। म्हणजे असे हे नाहीत म्हणजे पूर्ण तुम्हाला चांदण्याची मजा घेत बाहेरची शुद्ध हवा घेत अशा प्रकारचे ते हॉटेल्स आहे आणि सिटीच्या भरपूर लांब आहेत। म्हणजे सिटीपासून लांब याच्यासाठी की नाईटला ते चालतात। नाईटला म्हणजे 12 वाजेपर्यंतच असतात तशी आणि खूप सुंदर असतात। म्हणजे आपल्या जेव्हा आपण या गर्दीतून त्रासतो आणि तेव्हा आपल्याला असं वाटते कुठेतरी बाहेर जायचं, तर हे खूप चांगलं आहे की आपण इथे म्हणजे एक शांत वातावरणात जातो। तिथे फक्त रोडचे जे गाड्या असतात तेवढ्यांचाच आवाज येईल, बाकी तुम्हाला काही येणार नाही। म्हणजे शुद्ध शांत हवा आणि एक असं शांत वातावरण, अशा वातावरणात हे खूप सुंदर सुंदर हॉटेल्स इथे बनलेले आहेत आणि जवळजवळ खूप सारे आहेत। तर इकडे एक समोर तिकडे एक समोर अशा प्रकारे खूप सारे आहेत आणि स्पेशल 1 जानेवारी व्हॅलेंटाईन्स डे असे जेव्हा काही ओकेशन असतात तेव्हा जवळपास ते सगळे फुल असतात। म्हणजे अशा प्रकारे त्यासाठी खूप लवकर जावं लागतं। तर आम्हाला उशीरच झालेला होता, पण मात्र माझ्या फ्रेंड्स होत्या त्या आधी आलेल्या आणि त्यांनी येऊन सगळं करून ठेवलं। हे बघा, हे आहे मचानची एंट्री आहे। वॉचमॅन आहे साईडनी सांगतो गाड्या कुठे लावायच्या आहे आणि ही एंट्री आहे, खूप सुंदर आहे। एंट्रीलाच तुम्हाला म्हणजे व्हॅलेंटाईन्स डेचं जे हार्ट असतं आपलं तर ते आहे तिथे मचान लिहून आहे आणि खूप सुंदर वाटतं इथे। खूप म्हणजे फोटो काढायला पिक काढायला खूप सुंदर आहे। सोबत याच्या मागे सुद्धा आणखी खूप सुंदर आहेत आणि हे बघा तुम्ही जिकडे बघाल तिकडे खूप सारे इथे एक म्युझिक सुरू होतं आणि म्युझिक म्हणजे गाण्यावर होतं खूप सुंदर। तर गाणं ते आहे ते ओरिजिनल गाणं सुरू होतं। तर त्याच्यामुळे त्या गाण्यावर माझी एक फ्रेंड आहे ती नाचत आहे, तुम्हाला मचानमध्ये आलो आम्ही सेलिब्रेशन। इथे आम्ही काही फोटोज काढले, फुल दिले एकमेकांना आणि खूप सुंदर फोटो निघाले आणि मुलांचे वगैरे होते, पण मुलं काही आलेले नाही। ते आपल्या म्हणजे सगळ्या मुलींचे फ्रेंड्सचे मुलं सगळ्यांनाच जवळपास सारखेच मुलं आहेत, तर त्याच्यामुळे सगळेजण फ्रेंडचे मुलं एकमेकाशी बोलत होते आणि एकमेकाशी म्हणजे ते मस्ती करत होते। आणि इथे आम्ही काही फ्रेंड्स आहोत जे मस्त केक वगैरे कटिंग करायची म्हणजे खालती आता जो प्रोग्राम झाला त्यानंतर आम्ही आता वरती मचानमध्ये आलेलो आहोत आणि तिथे बघा छान सगळ्यांनी म्हणजे पर फॅमिलीनुसार प्रत्येकाने केक आणलेला आणि प्रत्येकजण आपला केक कट करत आहे। तर ही सुद्धा मजा
या भाऊजी इकडे या ना हे पिऊ काढ ना का दोन दोन पिलाय व्हिडिओ काढली व्हिडिओ काढली का अजय घ्या भाऊजी अरे भाऊजी राहिले एवढे लागत होते व्हिडिओ तर पाहिजे खोलना आपले खाना एखादी बोटी गिटी चांगली दाबून खा एकटीच खात चालू नको आज रोज बनवून चालतो ना आज नाही हे आपले जेवण सोडून सेल्फी घेतात रंग है गुलाबी रंग मिलने के बाद दिल में
इतना करुणा बढ़िया। तर इतक्या सुंदर आवाजात इथे ऑर्केस्ट्रा होता आणि ऑर्केस्ट्रामध्ये गाणे होते. जे फरमाईश जी लोक करत होती ते गाणे आज व्हॅलेंटाईन्सच्या दिवशी गायले जात होते. तर आणि तिथेच आणखी ते स्मोकी फ्लेवरचे बिस्किट्स वगैरे असतात, ते आईला खायची इच्छा झाली तर त्याने चॉकलेट घेतले स्मोकी फ्लेवरचे, तो ते एन्जॉय करत आहे. आणि मला आता त्याचे पैसे द्यायचे आहे, तर मी आता पैसे देत आहे. आणि सोबत तिथे पान, स्मोकी फ्लेवरचे बिस्किट, चॉकलेट्स असे भरपूर होते आणि प्रत्येकाचे रेट असे वेगवेगळे होते, भरपूर रेट होते. खूप मस्त वाटते. ते एका साईडनेच ते हॉटेलमध्ये ते एका साईडने ते लागलेलं होतं छोटंसं. तर अशा प्रकारे गाण्यात सगळे जे जेंट्स वगैरे मस्त नाचत आहे, इकडे लेडीज नाचत आहे आणि इकडे सोबत हे छान एक प्रकारचं वॉटरफॉलसारखं पाणी यायचं, ते काय होतं ते खूप सुंदर होतं. तिथे दोन्ही पियू आहेत, त्या एन्जॉय करत आहे. एक माझ्या फ्रेंडची पियू, एक माझी पियू, अशा प्रकारे ते दोन्ही माझ्याच पियू अशा करत आहेत. आणि त्याचसोबत आता इथे सुरू आहे आमचा डान्स. आम्ही 3 कपलचा आमचा डान्स सुरू आहे. प्रत्येकजण आपापल्या हस्बंडबरोबर मस्तपैकी डान्स करत आहे, ज्यांना जसा जमतो, ज्या प्रकारे ज्यांना करता येईल. तर अशा प्रकारे सुरू आहे प्रत्येकाचा डान्स. तर तुम्हाला कोणाचा डान्स कसा वाटला तर नक्की सांगा. आणि हा डान्स फक्त मुख्याने सुरू आहे, इथे गाणं वगैरे काही नाही आहे, कारण हा डान्स करता करता आम्हाला जवळपास 11:30 होऊन गेले होते, 12 तिथंच झालेले. बघा आता तुम्हाला बऱ्यापैकी हॉटेल्स आहे, हा पूर्ण खाली मी दिसत असेल, कारण शेवट फक्त आम्हीच होतो आणि जवळपास सगळीच लोकं गेलेली होती, म्हणजे होती भरपूरशी लोकं होती, पण बऱ्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त हॉटेल खाली झालेलं होतं, कारण 12 वाजून गेलेले होते आणि 12च्या नंतर तसंही हॉटेल बंद होतं. आणि आम्ही याच्यासाठी असाच मुक्का डान्स करत आहे, कारण नंतर आम्हाला आमच्या पद्धतीने गाणं टाकता येईल, त्याच्यामुळे एकच जे स्टेप आहे जे आम्हाला येईल अशा प्रकारे आम्ही करत आहे. आणि आता इथे आमच्या दोघांनीच आम्ही केली. तर तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ नक्की सांगा. आवडेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत बेल बटन ऑन करायला विसरू नका, कारण असे सुंदर ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल. आणि इथे आम्ही काही फोटोज क्लिक केले तर ते सुद्धा आहेत. आणि त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे तुम्ही ओरिजिनलच म्हणजे जसा आहे तसाच टाकण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त केलेला आहे, व्हॉइस ओव्हर कमीत कमी केलेला आहे. आणि असे खूपसे फोटो आहेत जे मला खूप आवडले आणि ते नेहमीसाठी राहून जातील, त्यासाठी मी म्हणून इथे टाकत आहे. तर चला मी या सुंदरशा फोटोसोबत आणखी एकदा हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. तर बाय फ्रेंड्स, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.